मिटमिटा तिसगाव रस्त्यावरील गेट क्रमांक 49 जवळच्या रेल्वे अंडरपासमध्ये पाणी निचरा व्यवस्था नसल्यानं येथे नेहमीच पाणी साचते। या पाण्यातून दररोज विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। अनेक जण घसरून जखमी झालेत। ग्रामस्थांनी अनेक तक्रारी करून रेल्वे विभागाने उपाययोजना केल्या नाहीत। या त्रासाला कंटाळून सोमवारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले। भाजपचे माजी मंडळाध्यक्ष दीपक बनकर यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेऊन रेल्वे प्रबंधकाला संपर्क साधला। लवकरात लवकर तोडगा काढण्याचे रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिले। समस्या न सुटल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर। बघा, मिटमिटा गावामध्ये जे गावातील वाडे वस्तीवरचे लोक राहतात, मिटमिटा गावच्या आणि या पुलाच्या या साईडला या दिशेला जे राहतात, या लोकांना पावसाळ्याचा तर त्रास तर आहेच, परंतु आता पावसाळा संपून 2 महिन्याच्या वरती झाले तरीसुद्धा या पाण्याचा मार्ग, विल्हेवाट किंवा त्याला आउटलेट हे रेल्वे स्टेशनचे जे रेल्वेवाले जे खातं आहे, या खात्याला आम्ही 6 महिन्यापासून पाठपुरावा करतो। सुमन शर्मा म्हणून जो आहे त्याच्याकडे आम्ही 3-4 तक्रारी लेखी दिलेल्या आहे। त्यांना सांगितलं होतं आम्ही की तुम्ही जर लवकर या पाण्याची विल्हेवाट लावली नाही, त्या जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्या कॉन्ट्रॅक्टरला यांनी असं दिलं होतं की या पाणी हा जो रस्ता केला भुयारी मार्ग, या रस्त्यातून पाणी आपलं आउटलेट होण्यासाठी बाजूला 100 मीटरवरतीच नदी आहे आणि ती या रस्त्यापासून भरपूर प्रमाणात खाली आहे। परंतु हे तुम्हाला सर्वांना आता दिसून येतं की हे पाणी आता 2-2, 2.5 फूट पाणी हे नेहमी तिथं साचलेलं असतं, नेहमी त्याला कुठून तरी उगम आहे आणि हे पाणी जाण्यासाठी जो आउटलेट आहे, जे विल्हेवाट कोणी लावत नाही याची, आम्ही याचा खूप वेळेस पाठपुरावा केला, परंतु आम्ही आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत। आमच्याकडे पुरावे आहे यांना लेखी दिलेला, हे फक्त आम्ही त्यांना कंप्लेंट फोन केला की वापस एक ट्रॅक्टर पाठवतात, 1 तासभर चालवतात, थोडंसं पाणी काढतात आणि परत ते पाण्याची अवस्था जी आहे ती आहे। बघा तुम्ही, छोटे छोटे मुलं आहे, या असं पॅन्टीवर करून काही मुलं पडतात रस्त्याने, या म्हाताऱ्या वाद्य आहे बिचारा, ही बाई पडली इथं, या बायांना सगळं पडत असतात रस्त्याला या। त्यासाठी आम्ही शासनाला विनंती करतो की हे जर 2 दिवसात तुमचं पाणी काढण्यात नाही आलं तर आम्ही लोकशाही मार्गाने इथं आंदोलन करू, मग त्याला सर्वस्वी जबाबदार हे रेल्वेचे खात्यावाले असतील। मिटमिटा महानगरपालिकेचा शालेय कमिटी अध्यक्ष आणि ह्या भागातून आमच्या शाळेमध्ये कमीत कमी 100 ते 150 मुलं आहेत, पायीच यावं लागतं त्यांना आणि ह्या पोलाखाली जवळजवळ कमरा इतकं पाणी राहतं। ह्या मुलांनी कसं यायचं? त्यांच्याजवळ दप्तर राहतात, काही मुलं पडतात, शाळेत आलं त्याचे कपडे ओले झाल्यानंतर बसतील कसे? माझं नाव रामनाथ सरळ जाधव, गट नंबर 2 मी या मिटमिटा या गावात रहिवासी आहे। माझी जमीन या बाजूला आहे, मला दररोज इकडे जावं लागते, पण गाडी स्लिप होती, ॲक्टिव्ह आहे माझ्याकडं, 2 तोळे पडून आहे चिखलामध्ये। मागणी काढली पाहिजे आणि रस्ता करून दिला पाहिजे शासनानं। कधीच खाली लागत कसं पाण्याचं तुम्ही पडले होते का? कमरा इतकं पाणी आहे आणि गाडी माझी बंद पडलेली आहे। मी पुन्हा खाली पडलो आणि मुलाला न्याय करायला काही व्यवस्था नाही, त्याबद्दल अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करावी आणि गावाची समस्या सोडवण्याचा पुढचा मार्ग आम्ही बसणार आहे।